नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण अंडा कढी रेसिपी पाहणार आहोत. त्याला लागणारे साहित्य: खोबरं, तीळ, जिरं, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, आलं, लसूण. आपण ते बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतरने आपण एका पातेल्यामध्ये उकळलेला अंडे ठेवलेले आहे. आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून तेल गरम करून फोडणी द्यायचं आहे. त्यानंतर मी कांदा चिरलेला घातलेला आहे. आपण कांदा लाल होईपर्यंत भाजायचा. त्यानंतर आपण आलं, लसूण, टोमॅटो पेस्ट घालायची. त्यानंतर ओला खोबरं पेस्ट घालायचं आहे. ते खाली वर परतून घ्यायचं, एकदम असं एकजीव होण्यासारखं. एकजीव झाल्यानंतर आपण थोडं गरम मसाला टाकायचं थोडंसं. त्यानंतर एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर अंडा मसाला घालायचं. आपल्याला कोणताही मसाला वापरलेला तर चालतो. अर्धा चमचा हळद घालायचं. त्यानंतर 1 चमचे तिखट, आपल्याला लागेल तेवढं आपण तिखट घालू शकतो चवीनुसार. त्यानंतर पूर्ण एकजीव करायचं. त्याला पूर्ण असं लाल होईपर्यंत भाजायचं, तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्यानंतर आपण 1 ग्लास गरम केलेलं पाणी घालायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घालू शकतो, पाण्याचा वापर करू शकतो. त्यानंतर अर्धा चमचे मीठ घालायचं. उकडलेल्या अंड्याला चिरा मारायचे थोडंसं. त्यानंतर आपण उकळी आल्यानंतर आपण ते अंडे, चिरलेले अंडे त्यात घालायचे. उकळी आलेले आहे, आपण अंडे त्यात घालायचे. त्या वरून थोडीशी आपण चिरलेली कोथिंबीर घालायची. अंडा कढी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.